मंडळी तर बघा 1.5 एकरचा प्लॉट आहे. 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये गाडी पण आली 10 टनाची. चला मी तुम्हाला आपले कलिंगड पण दाखवते. 2 नंबरचा माल कसा निघालाय आणि किती निघाला तर 10 टनाची गाडी लोडिंग करायला चालू आहे. ते प्लॉट आहे 1.5 एकरचा आणि हे प्लॉट पण आहे 1.5 एकरचा, म्हणजे दोन्ही मिळून आहे 3 एकरचा प्लॉट आहे. तर बघा कलिंगड हे पहा, त्यांनी त्या लेबर लोकांनी तोडून टाकले 2 नंबरचा माल. खूप ह्या 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये खूप दाट निघाला आणि 1.5 एकरच्या त्या 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये कमी निघाला, कारण की तिथं पातळ माल निघाला. आणि हे पाहायचं ढिगं किती मोठे पण झाले. तर एका लाईनला खूप दाट पण आहे, तर ढिगं कसे पातळ आहेत, म्हणजे खूप मोठाले नाही तर, कारण की इथं या प्लॉटला पाणी कमी पडलं होतं. हे पहा इथं एकच जागा, हे पहा किती छोटासा ढिगा इथं 1 2 3 4 5 6 7 इथं 7च कलिंगड इथं छोट्या ढिगा इथं. ती पहा साईडला 10 टनाची गाडी पण भरायला चालू आहे. हे 1.5 एकरचा प्लॉट आहे. खालच्या साईडला पण 1.5 एकरचा प्लॉट आहे, म्हणजे दोन्ही मिळून 3 एकरचा प्लॉट आहे. हा 1.5 एकरचा प्लॉट छोटा आहे, म्हणजे त्या बांधापासून तर ह्या बांधापर्यंत 1.5 एकरचा आहे आणि ह्या बांधापासून तिकडे 1.5 एकरचा, म्हणजे दोन्ही मिळून 3 एकरचा प्लॉट आहे. तर बघा ही बघा इथं खूप मोठाले पण ढिगं लागले, तर पण जास्त पातळ निघाला. हे पायाच्या म्हणजे कलिंगड पण छोटाले आहेत, म्हणजे मोठाले झाले नाहीत, म्हणजे लगेच देऊन टाकले, कारण की मार्केट भरपूर आले आपल्याला. 5 रुपये किलोने गेले. 1 नंबरचा माल गेलाय 13 रुपये किलोने गेलाय. खूप कष्ट केले त्या प्लॉटला, म्हणजे काही जागा पातळ पण ढिगायचं, म्हणजे नुकसान काहीच झालं नाही आपल्या वातावरणामुळे. याच्यामुळे आपण खूप फवारण्या पण केल्या आणि कलिंगडची पण आपण पूर्ण वेलाची पण आपण पूर्ण तयारी चांगली केली. तर बघा हे ढिगे पहा, इथे पण मोठमोठ्याला ढिगं लागले तरी पहा, पण छोटाली साईज आहे ही पहा. पण कसं आहे माहिती आहे का, छोटाली साईज आहे ही. किलो अर्धा किलो तरी पण व्यापारी लोक न्यायले. तर कारण की सध्या माल मार्केटला नाही, म्हणून आपला माल किलोचा 1.5 किलोचा पण त्यांनी उचलला. कलिंगड म्हणजे पूर्ण आपला कलिंगड उचलले. तर ती पहा 10 टनाची गाडी लोडिंग पण करायला चालू आहे. तरी मी तुम्हाला दाखवते जवळ जाऊन. 10 टनाची गाडी भरायला पण चालू आहे आणि अर्धी पण आली आता. तरी पण आपला माल भरपूर उरतोय आणि छोट्याला जे उरलेला माल आहे का ते आपल्या हातावर विकायचं आहे. तर बघा हे 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे ह्या ढिगावर 9 कलिंगड आहेत. हे पहा ह्या ढिगावर 9 कलिंगड आहेत. चला मी तुम्हाला अजून पुढचा ढिगा दाखवते. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, पातळ माल निघाला इथं. 2 नंबरचा माल पातळ निघाला आहे. काही जागा खूप निघाला आहे आणि काही जागा पातळ निघाला आहे. इथं इकडे बघा हे पाय पूर्ण मोठा ढिगल. हे पाय तर खूप मोठा ढिगल निघाला आहे. बघा हे कितीच मोठा निघाला आहे. खूप लास्ट म्हणजे आता म्हणजे हे आपल्या कलिंगड या प्लॉटला लास्ट दिवस पण आहे आणि आता आपल्याला घरी पण राहायला जायचं आहे. आपले पूर्ण प्लॉट संपला. आता पुन्हा आपल्याला पुढच्या वेळेस लावायचा ना 10 एकरचा प्लॉट लावायचा आहे तिथे. आता आपल्या या प्लॉटमध्ये परवडलं पण चांगलं पण, म्हणजे पहिला म्हणजे 1 नंबरचा माल गेला 13 रुपये किलोनं आणि 2 नंबरचा माल गेला 5.5 रुपये किलोनं. पण कसं आहे माहिती आहे का, इथे जास्त उन्हाचं तापमान वाढलं असल्यामुळे माल कमी निघाला आहे आपल्याला, म्हणजे कलिंगड कमी निघाले. तर म्हणजे तापमान वाढलं त्यामुळे, म्हणजे आपल्या कलिंगडाचा वेल आहे का वेल, त्या ह्या वेलाला जास्त ऊन जमत नाही. पहा ऊन जमत नाही म्हणून त्यामुळे जे आपले छोट्याले कलिंगड आहेत का ते पण मरून गेले. तर त्यामुळे आपल्याला जे पहिला माल लागला का तेच माल आपल्या पदरात पडला आहे. बाकीचं जे माल आहे का ते खराब झालं आहे. आता पुन्हा आपल्या पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, किती 10 एकरचा प्लॉट लावायचा, म्हणजे ते प्लॉट आपल्याला परवडला पण पाहिजे असं करायचं. 3 टप्पे करायचे त्या प्लॉटला. ही पहा 8 टनाची गाडी पण परत आली. तुम्हाला दाखवते पण मी गाडी किती आली काय. तर आता त्या लेबर लोकांना खूप उशीर होते, त्यांना खूप टाईम लागतो आता भरायला, म्हणजे त्यांनी भरायला उशीर केला आहे. तरी पण म्हणजे लेबर लोक भरपूर आहेत, तरी पण 7 ते 8 बाईक आहेत भरायला. ते पहा टोपले घेऊन चालल्यात त्या, आणि गाडी पण त्यांना जवळ लावून दिली, म्हणजे रस्ता नव्हता त्यांना तरी रुटर हाणले. रुटर करून त्यांना रस्ता करून दिला, म्हणजे पाऊलवाट करून दिली त्यांना जायला. म्हणजे कसं माहिती आहे का, त्यांना माल भरायला जवळ होतं आहे म्हणून. ती बघा भरत पण आली. तुम्हाला दाखवते तरी पण मी किती मस्त गाडी आली बघा, भरत आली. आणि काही माल उरलेला आहे. काय करायचं आहे, आपल्या छोटंसं खेडेगाव आहे ना, छोट्याशा खेडेगावामध्ये विकायला न्यायचं आहे. बाईचं मोठमोठ्या ढिगं पण लागले कलिंगडचे. मला गाडी पण दाखवते. 10 टनाची गाडी पण किती आली, तर अर्धी आली, अर्धी भरत आली. 10 टनाची गाडी तुम्हाला दाखवते पण ते बघा गाडी तेवढी आली भरत. ती पहा अर्धी गाडी आली. ती पहा अर्धी गाडी भरत आली. बायका पण भरायला 10 टनाची गाडी आलेली ती आपल्या प्लॉटमध्ये.